तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या विश्वाने इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती. ह्या चॅनलवरती जे आहे ते नवनवीन माहितीचे नवनवीन व्हिडिओ येत असतात. त्यामुळे नवीन माहितीसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं जे आहे ते बटन तुम्ही दाबू शकता. आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे GDS भरती जुलै 2026 डॉक्युमेंटेशन चेकलिस्ट. म्हणजे डॉक्युमेंट काय काय लागतात. GDS भरती 2026चं शेड्यूल 2चं जे आहे ते नोटिफिकेशन आलेलं आहे. फॉर्म जे आहे ते 5 तारखेच्या नंतर भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी तुम्ही जे आहे ते कोणते कागदपत्र अगोदर काढून घेतले पाहिजेत महत्त्वाचे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर डॉक्युमेंट्स रिक्वायर्डमध्ये सर्वप्रथम आहे बोर्ड सर्टिफिकेट, बोर्ड मार्कशीट. यासाठी तुम्हाला SSC बोर्ड किंवा CBSE बोर्ड कोणत्या पण बोर्डचं जे आहे ते बोर्डचं मार्कशीट लागणार आहे. त्यामध्ये तुमची जे आहे ते टक्केवारी दिसणार आहे. कोणाला 80% असतात, कोणाला 90%, 95% अशा विद्यार्थ्यांचं जे आहे ते सिलेक्शन या ठिकाणी होत असतं. त्यावरती जे आहे ते मार्क असतात. त्यामुळे बोर्ड मार्कशीट जे आहे ते तुम्हाला 10वीचं मार्कशीट प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे आधार कार्ड. आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून लागतो, तो जे आहे ते तुमच्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पॅन कार्ड पण असणं आवश्यक आहे, ते पण तुम्ही काढलं पाहिजे. त्यानंतर अपलोड करण्यासाठी फोटो आणि तुमची साईन किंवा थंब या दोघांपैकी एक पाहिजे आणि फोटो एक, असं जे आहे ते डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला काढावे लागेल. डॉक्युमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट कास्ट सर्टिफिकेट, म्हणजेच तुम्हाला जे आहे ते जात प्रमाणपत्र लागत असते. जात प्रमाण तुमचं कास्टनुसार त्यानुसार जे आहे ते त्याच्यासाठी जात प्रमाणपत्र लागतं, पण ते जे आहे ते सेंट्रलचं लागते. सेंट्रलचं तुम्हाला जे आहे ते काढून घ्यावं लागेल लवकरात लवकर. त्यानंतर आहे मोबाईल नंबर. कोणताही एक मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्याच्यावरच सर्व मेसेज वगैरे तुम्हाला नंतर येतील. सिलेक्शन प्रोसेस ते जर तुमचं नाव वगैरे आलं तर. त्यानंतर जे आहे ते ईमेल आय डी पण एकच ठेवायची आहे. ही ईमेल ID एकच लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी. आणि ही जे आहे ती ईमेल ID वरच सर्व मेसेज येतात. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येतो. त्यानंतर जे आहे ते तुमचं जर नाव आलं असेल तर तुम्हाला मेसेज येतो. सिलेक्शन प्रोसेस सर्व जे आहे ते तुम्ही GDS म्हणून लागजेपर्यंत ईमेल ID एकाच या ईमेल ID वर येत असतो. त्यामुळे एकच ईमेल ID राहू द्या, दुसरी ईमेल ID बदलू नका. आणि हे जे आहे ते त्यानंतर आहे 8वं ओनली वन रजिस्ट्रेशन फॉर वन ईमेल. ते तुम्हाला सांगितलेलं आहे. ओनली वन रजिस्ट्रेशन, फक्त एकच रजिस्ट्रेशन एका ईमेलला असते. त्यानंतर आहे एनी वन सर्कल डिव्हिजन वन फॉर्म अप्लाय. तुम्हाला जे आहे ते एकाच सर्कलला फॉर्म अप्लाय करता येईल. एकच म्हणजे जे आहे ते महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा हे जे आहे ते स्टेट, त्यामध्ये आहे ते सर्कल, त्यामध्ये एका स्टेटमध्ये डिव्हिजन म्हणजे एकच. आता महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत? 36 आहेत. त्यामध्ये तुम्हाला जे आहे ते डिव्हिजन अकोला, अमरावती, अहिल्यानगर जिथे कमी कट ऑफ जातो त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते एकाच ठिकाणी फॉर्म भरता येते. त्यासाठी तुम्ही जे आहे ते एकच डिव्हिजन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर 10वं डॉक्युमेंट आहे कम्प्युटर सर्टिफिकेट. म्हणजे तुमचं जे आहे ते कम्प्युटर तुम्हाला येणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये GDSसाठी कोणतं पण कम्प्युटर सर्टिफिकेट चालते. त्यामध्ये जे आहे ते MSc IT हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे तुमच्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. नसेल तर तुम्ही MSc IT करू शकता. त्यानंतरच तुम्ही जे आहे ते फॉर्म भरू शकता जेव्हा तुम्ही जाता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तेव्हा. त्यानंतर जे आहे ते MSc IT सर्टिफिकेटच्या नंतर PWD सर्टिफिकेट अत्यंत आवश्यक आहे. हे जे आहे ते तुमच्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. हे तुम्ही सर्व डॉक्युमेंट काढू शकता. त्यानंतर तुम्हाला अत्यंत महत्त्वाची सूचना आहे, जर शेड्यूल 2 साठी शेड्यूल 1चं रजिस्ट्रेशन चालते का? तर शेड्यूल 1चं रजिस्ट्रेशन जे आहे ते मित्रांनो चालत नाही. त्यासाठी तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल शेड्यूल 2 साठी. त्यानंतर जे आहे ते तुम्हाला फॉर्म भरता येईल. हे जे आहे ते या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, शेड्यूल 1 शेड्यूल 2. तर मित्रांनो, वॅकन्सीज जे आहे ते नवीन आलेले आहे. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. अशाच नवनवीन माहिती मी जे आहे ते या व्हिडिओमध्ये देत असतो चॅनलमध्ये. तर धन्यवाद मित्रांनो.